नमस्कार, मी हिना अस्सल मराठी रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर मी आज बनवते आहे एकदम गावाकडच्या पद्धतीने झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट अशी वऱ्हाडी स्पेशल पाटोडी रस्सा. तर ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल ना, तर ही भाजी नक्की करून बघा. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी तयार होते. विशेष म्हणजे आपण ही पाटोडी न वाफवणार आहोत न थापणार आहोत, अगदी झटपट ही रेसिपी तयार होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि डाळ्या घेतलेल्या आहे. आता एका छोट्या कढईमध्ये आपल्याला हे सगळं वाटण परतून घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात आधी कांदा परतून घेते आहे. कांदा छान आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा सोनेरी रंगाचा परतून झाला की त्याला थोडं साईडला करून त्यामध्येच आपल्याला खोबरंही परतून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, त्यामुळे छान चव येते भाजीला. तर बघा आपलं खोबरंही छान परतून झालं आहे. तेही आपल्याला थोडं साईडला करून त्यामध्ये आपल्याला डाळी पण परतून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं वाटणाला लागणारं साहित्य छान असं परतून झालेलं आहे. आता थोडं थंड झालं आहे की आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घालून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर नक्की घाला. कोथिंबीरमुळे छान चव येते. जर आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातली ना तर खूप छान चव येते भाजीला, म्हणून कोथिंबीर नक्की घाला. छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर मी एका कढईमध्ये इथे 3 पळी तेल घेतलेलं आहे. या भाजीला थोडं तेल जास्तीच लागतं. तेल जास्ती असलं की छान तर्री आणि मसालेदार भाजी दिसते दिसायला आणि खायलाच तितकी चविष्ट लागते. तर यामध्ये तेजपान घातलं आहे. तेजपान थोडं परतून झालं की त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट थोडं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण एकदम आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवर छान असं परतलं ना वाटण, तर खूप छान चव येते भाजीला. अगदी तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपलं इथे वाटण छान असं परतून झालेलं आहे. तेलही सुटायला लागलं आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मसाले घालून घ्यायचे आपल्या चवीनुसार. तर मी इथे 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालते आहे, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनिया पूड आणि अगदी अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे, ज्यावेळेस पाणी घालू त्यावेळेस. आता फक्त थोडंच मीठ घालते आहे आणि थोडा अर्धा टेबलस्पून आपल्याला गरम मसाला पण घालायचा आहे. हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बारीक केलं ना, त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपले जे मसाले आहेत ते छान शिजतील, त्याचा कच्चापणा निघून जाईल. तर इथे आपले मसाले छान परतून झाले आहे. यामध्ये आता मी अख्खं लसूण घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. पण हे लसूण खायला खूप जास्त चविष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता झाकण ठेवून परत 1 ते 2 मिनिट छान असं शिजून घेते आहे वाफेवरती. तुम्ही अगदी नॉनव्हेजची भाजी सुद्धा करत असेल ना, त्यावेळेस सुद्धा लसूण घालून बघा. हे लसूण खूप जास्त चविष्ट लागते खायला. तर मी यामधलं 1 टेबलस्पून वाटण थोडं साईडला काढून ठेवते आहे, म्हणजे आपल्याला पाटोडी बनवताना हे कामी येणार आहे, म्हणून थोडं साईडला काढून ठेवते आहे. आता यामध्ये मी 2.5 ग्लास पाणी घालते आहे. आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्तीच ठेवायचं आहे, कारण की ही भाजी जसं आपण पाटोडी टाकल्यानंतर थोडी घट्ट येते आणि थंड झाल्यानंतर आणखीच घट्ट येते ही भाजी, म्हणून आधीच पाणी थोडं जास्ती घाला. तर यामध्ये आता मीठ घालून घ्या चवीनुसार. आपण आधी थोडंच मीठ घातलेलं, आता चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्या. तर जोपर्यंत ग्रेव्हीला उकळी येईल तोपर्यंत आपण पाटोडी तयार करून घेऊया. तर मी इथे 1 वाटी चना डाळीचं पीठ घेते आहे. यामध्ये आपण साईडला काढून ठेवलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे.
तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं छान असं घट्ट पीठ मळून झालेलं आहे. आता परत आपल्याला हाताला तेल लावून परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. आणि जशी आपण चपाती लाटतो ना तशाच प्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पण अगदी पातळही नको आणि अगदी जाडही नको, आपल्याला मीडियम असं लाटून घ्यायचं आहे. जाड लाटली ना तर ती रस्स्यामध्ये टाकल्यानंतर आणखीच फुलते, म्हणून ती चवीला व्यवस्थित लागत नाही. म्हणून आपल्याला थोडी मीडियम अशीच लाटायची आहे. आणि पातळ लाटली तर ते लगेच तुटतात वड्या, म्हणून आपल्याला थोडी मीडियमच अशी लाटून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि कापताना चाकूला सुद्धा थोडं तेल लावायचं आहे, म्हणजे ते पीठ त्या चाकूला चिकटणार नाही. तर मी इथे डायमंड शेपमध्ये कट करून घेते. जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये कट करायचे असेल तशा सुद्धा तुम्ही कट करू शकता. पण अशा डायमंड आकारामध्ये कट केल्यानंतर ते दिसायला पण छान दिसतात. तर बघा अशा प्रकारे आपल्याला एवढी जाडसर आपल्याला पाटोळी हवी आहे. तर आता आपल्या भाजीला पण छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेल्या पाटोळ्या घालून घ्यायच्या आहेत. तर लक्षात असू द्या, आपल्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये पाटोळ्या सोडायच्या आहे, म्हणजे पाटोळ्या छान शिजतील पण आणि एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही. तर बघा आत्ताच आपल्या ग्रेव्हीला किती छान कलर आणि तर्री आली आहे. शिजल्यानंतर आणखीनच छान दिसेल. तर आता आपल्याला ही भाजी अगदी मंद आचेवर पाटोळ्या मौसूद शिजेपर्यंत झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर बघा आता आपण झाकण काढून बघूया. आपल्या पाटोळ्या छान अशी पाण्यावरती तरंगायला लागल्या आहेत, म्हणजे समजून जायचं की आपल्या पाटोळ्या छान अशा मौसूद शिजल्या आहेत. तर साधारण 15 ते 20 मिनिटमध्ये ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता वरून आपल्याला छान बारीक कट केलेली कोथिंबीर आणि घरगुती काळा मसाला असतो ना तो घालून घ्यायचा आहे. तर आपली झणझणीत वऱ्हाडी स्पेशल पाटोळी रस्सा तयार आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता, पण भाकरीसोबत ही भाजी जबरदस्त लागते चवीला. तर तुम्हीही अशा प्रकारे झणझणीत वऱ्हाडी स्पेशल पाटोळी रस्सा भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.